वैभव नाईक यांच्या पत्नीला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवलेली आहे। स्नेहा वैभव नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। वैभव नाईक यांचे मालमत्तेची चौकशी चालू असून वैभव नाईक यांचा याआधी सुद्धा जबाब नोंदवण्यात आला होता। त्यानंतर आता त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत। विनायक वंसारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विनायक, आपण पाहतोय की वैभव नाईकांच्या पत्नींना नोटीस बजावण्यात आली। नेमकं हे प्रकरण काय आणि कुठल्या प्रकरणामध्ये ही चौकशी होतीये? बरोबर, वैभव नाईक यांच्या पत्नीला ही नोटीस बजावण्यात आली आहे रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाकडून। वैभव 2022 पासून मालमत्तेची चौकशी चालू आहे। त्या संदर्भात वैभव नाईक यांचा जबाब पूर्वीच आहे आणि आता वैभव नाईक यांची पत्नी आहे ह्या वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे। त्यांना संदर्भात कागदपत्र सादर करण्याचे आदेश एसीबी कडून देण्यात आले आहेत। अच्छा, धन्यवाद विनायक। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आपल्याकडून या संदर्भातली वेळोवेळी अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास आपण पाहतोय की अत्यंत मोठी घटना जी आहे ती घडतीये। वैभव नाईक यांच्या पत्नीलाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे।